महत्वाची बैठक होते मातोश्रीवरती, काय या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे? असं आहे की आपण सर्वांनी काल पाहिलं असाल की अनपेक्षितपणे म्हणण्यापेक्षा जो काही निवडणूक आयोगानं शिवसेनेसंदर्भात निर्णय दिला, शिवसेनेचं धनुष्यबाण ही निशाणी का गोठवली याचं ठोस कारण सुद्धा निवडणूक आयोग सांगू शकत नाही. त्याचबरोबर शिवसेना हे मूळ जे पक्षाचं नाव आहे ते नाव सुद्धा तात्पुरत्या स्वरूपामध्ये गोठवलं, अशा प्रकारचा निवडणूक आयोगानं काल अचानकपणे निर्णय दिला. हा निर्णय सर्वांना धक्का देणार आहे. या निर्णयातून सध्याच्या लोकशाहीचं भवितव्य काय हा प्रश्न निर्माण करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, ही घटना राज्यकर्ते शिल्लक ठेवणार आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्या देशाची असलेली संसदीय लोकशाही प्रणाली, ही प्रणाली तरी राहणार आहे की नाही, की या ठिकाणी एकाधिकारशाही, हुकुमशाही ही आताच जन्माला आल्याची इथून सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. किंबहुना त्यावेळेला देशाच्या माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांनी खुलेआमपणे, धाडसानं, हिमतीनं त्या ठिकाणी त्यावेळेला आणीबाणी जाहीर केली होती. पण आज देशामध्ये जे गेले कित्येक दिवस अघोषित आणीबाणी आहे अशा प्रकारचा जो दबक्या आवाजामध्ये चर्चा होती, ती कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानं या ठिकाणी या देशामध्ये खरोखरच आणीबाणीच लागू आहे, केवळ अघोषित आहे हे सिद्ध झालं. आणि म्हणून कालच्या निर्णयाचं एका वाक्यामध्ये मला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या न्यायव्यवस्थेबद्दल, लोकशाहीबद्दल, संसदीय कार्यप्रणालीबद्दल, राज्यकर्त्यांच्या एकंदरीत वर्तनाबद्दल त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारे एक आसूड ओढलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे मी म्हणत नाहीये, हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय म्हणतात हे मी तुमच्या माध्यमातून संपूर्ण देशाला सांगू इच्छितो. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की ही न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली. ही न्यायव्यवस्था, हे बाबा ओ, ही न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली. ही संसद देखील षंडांची हवेली झाली. खरं तर ही संसद देखील षंडांची. अण्णाभाऊ साठेंनी षंडा शब्द वापरलेला नाही, दुसरा शब्द वापरलाय, पण तो मी वापरू इच्छित नाही. त्यांनी असं म्हटलं, ही न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली. ही संसद देखील षंडांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे. अण्णाभाऊ साठेंचं दुःख हे मला वाटतं आज शिवसेनेचं दुःख आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरेंचं हे दुःख आहे. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. मला वाटतं अण्णाभाऊ साठेंनी साईडला येऊ की आपण. सर लाईव्ह सुरू आहे. सर लाईव्ह सुरू होतं. नहीं होगा सर, मराठी कंप्लीट करा, मराठी कंप्लीट करा शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासोबतच. मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंनी कदाचित हे महाराष्ट्रातील शिवसेनेकरता आणि या देशामध्ये जे जे कोणी लोकशाही मानतात त्यांच्याकरताच कदाचित हा शब्दप्रयोग, हे काव्य त्यांनी त्या काळात रचलेलं असावं. कारण आज संपूर्ण देशामध्ये जे जे म्हणून कोणी लोकशाही मानतात, जे जे म्हणून कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानतात, ज्यांना कोणाला संसद कार्यप्रणाली मान्य आहे, त्या जनतेच्या एका डोळ्यामध्ये आसू आहे, अश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये संताप आहे. हा देश अरे चाललाय तरी कुठं, तुम्ही नेणारात तरी कुठे. मी सुरुवातीपासून सांगत होतो
की शिवसेनेबाबत जो निर्णय होईल तो केवळ शिवसेनेवर आघात करणारा होणार नाही, तर तो संपूर्ण लोकशाहीवर आघात करणारा होईल. आणि ते माझे शब्द आज खरे होताना दिसत आहेत. पण तरी देखील मी एक सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. जितका म्हणून तुम्ही शिवसेनेवर अन्याय कराल तेवढे लोक पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहेत. लोक निश्चितपणे ह्या अन्यायाचा बदला लोकशाही मार्गाने घेतील. याचा हिशेब लोकशाही मार्गाने चुकता करतील. मला भारतीय जनता पार्टीला आज सांगायचं आहे की या देशामध्ये अनेक राज्यांमधून सरकार बदलली, परंतु आपला राजकीय कितीही विरोधक असला तर तो मुख्यमंत्री पदावरून खाली आल्यानंतर विरोधकांनी सुद्धा एकमेकाला पेढे भरवलेले नाहीत. परंतु ज्या पक्षाबरोबर 25 वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेनेनं मैत्री केली, उद्धवसाहेब ठाकरेंनी राजीनामा दिल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांना चंद्रकांत दादा पेढे भरवत होते आणि चंद्रकांत दादांना देवेंद्र फडणवीस पेढे भरवत होते. हे उभ्या देशानं बघितलंय. मी आज भारतीय जनता पार्टीच्या त्या कृत्याची वाट बघतोय की देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथराव शिंदेना भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत दादा पाटील असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, त्यांचे पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार असतील, हे अजून कसे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना पेढे भरवत नाहीत. हे तर याचं मला खरं आश्चर्य वाटतंय. यापेक्षा फार काय आश्चर्य वाटत नाही. पण एवढंच मात्र सांगतो की आम्ही लढू, आम्ही जिंकू, आम्ही मोडू, पण आम्ही वाकणार नाही. निवडणूक चिन्हासोबतच शिवसेना या पक्षाचं नाव देखील बनवण्यात आलं. सर, शिवसेना पक्षाचं नाव देखील बनवण्यात आलं. हे सांगितलं, चिन्ह आणि पक्षाचं नाव, असं पक्षाचं नाव गोठवायचं कारण काय? दुसरी गोष्ट, विरोधी पक्ष निवडणूकच लढत नाहीये. एकनाथ शिंदे गट निवडणूकच लढत नाहीये. आणि मग शिवसेनेचं चिन्ह गोठवायचं कारण काय? शिवसेनेचं चिन्ह गोठवता ते गोठवता आणि तुम्ही शिवसेना नाव पण गोठवता. मला एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या चेल्या चपाट्यात सांगायचं आहे की सांगा की तुम्ही आता शिवसेनेचा विचार कसा पुढे घेऊन जाणार. शिवसेना प्रमुखांचा विचार पुढे घेऊन जाताय म्हणजे काय करताय तुम्ही? ज्या शिवतीर्थावरून ज्या ठिकाणी 56 वर्ष संपूर्ण देशाला हिंदुत्वाचा विचार दिला गेला, ते मैदान देण्याचं नाकारलं. शिवसेनेचा विचार पुढे नेत होता, कसा नेत होता? आज ज्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या चिन्हावर आमदार खासदारांची ओळख या देशाला झाली, ते चिन्ह तुम्ही गोठवताय. शिवसेना प्रमुखांचा विचार कसा पुढे घेऊन जाताय ते सांगा. अरे शिवसेना, माझ्यासारखे अनेक लोक कालपासून धाय मोकलून लढतायत. चिन्ह जाऊ द्या, ठीक आहे, पण शिवसेना हा शब्द गोठवला निवडणूक आयोगानं. आता मला एकनाथराव शिंदेना प्रश्न विचारायचा आहे की सांगा आता कोणता विचार पुढे घेऊन जाणार आहात तुम्ही? शिवसेना हा शब्दच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होतोय, तात्पुरता का होईना. अशा वेळेला तुम्ही कशी शिवसेना पुढे घेऊन जाणार आहात? आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांची वाट बघतोय की एकमेकाला अजून पेढे कसे भरवले नाहीत आणि त्या पेढ्यांमध्ये एकनाथराव शिंदेना कसे पेढे भरवले नाहीत. कारण नाव जरी एकनाथराव शिंदेचं असलं तरी भारतीय जनता पार्टीनं डाव साधलाय, एवढंच फक्त मी सांगतो. पण हा डाव त्यांच्यावर या देशातली जनता आणि या महाराष्ट्रातली छत्रपती शिवाजी महाराजांची विचारांची स्वाभिमानी जनता डाव उलटवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच मी सांगतो. नवीन निवडणूक चिन्हासंदर्भात काय सुचवण्यात आलेलं आहे का? कल इलेक्शन कमीशन ने जो कल डिसीजन दिया, शिवसेना का जो सिंबल धनुष्यबाण है और शिवसेना नाम, ये नाम फ्रीज करने का डिसीजन, ये डिसीजन आश्चर्यकारक डिसीजन है. ये डिसीजन डेमोक्रेसी को मारक डिसीजन है. ये डिसीजन हमारी कॉन्स्टिट्यूशन को मारक डिसीजन है. ये डिसीजन हमारे डेमोक्रेसी को भी और संसदीय कार्य प्रणाली को भी ये मारक डिसीजन है. इस देश में जो लोग ये डेमोक्रेसी मानते हैं उनके एक आंख में आंसू है और एक आंख में संताप है. बड़ी दुख की बात है कि एकनाथ शिंदे ये अंधेरी पूर्व में इलेक्शन ही नहीं लड़ते हैं, तो इलेक्शन खाली हम शिवसेना ही लड़ रहे हैं, भारतीय जनता पार्टी लड़ रही है, कांग्रेस ने हमें सपोर्ट किया है,
एनसीपी ने हमें सपोर्ट किया है, तो हमारा जो सिंबल है ये सिंबल फ्रीज करने का कारण क्या है? सिंबल फ्रीज होता है और शिवसेना नाम भी फ्रीज होता है। इंटीरियम ऑर्डर होगी, लेकिन किस दिशा में इनके कदम जा रहे हैं ये हमें उसकी अंदाज आया हुआ है। और इसीलिए मैं बोल रहा हूं कि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी जी ने उस टाइम आनी बानी डिक्लेयर करने का तो हिम्मत बताया था। आज के तारीख में आज की सेंट्रल गवर्नमेंट ये हिम्मत नहीं जुटा रही है, लेकिन ना बोल के अघोषित जिसे बोलते हैं वैसे आनी बानी उन्होंने यहाँ लागू की है। और इसका पूरी देशवासियों को विचार करना चाहिए कि हमें हमारी डेमोक्रेसी यहाँ जिंदा रखना है या यहाँ हमें हुकुमशाही लानी है, इसका विचार करना चाहिए। और इसीलिए मराठी के एक अपने हमारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ने उस टाइम में कुछ दोहे लिखे थे, कुछ कविता करके रखा था और संताप भी उसके कविता में है। उन्होंने आज का जो हमें दिया गया डिसीजन है इसके बारे में शायद उस टाइम में लिखा होगा, माननीय उद्धव साहब ठाकरे जी के लिए लिखा होगा, शिवसेना को उनको लिखा होगा, शिवसेना के लिए लिखा होगा और देशवासियों को लिखा होगा। उन्होंने लिखा है, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली। ये न्याय व्यवस्था कुछ लोगों की रखेल हो गई है। ही संसद देखील षंडांची हवेली झाली। ये संसद देखील नपुसक लोगों को हवेली बन गई है। मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे। माझ्या उद्धव ठाकरेंची मेरे जो पक्ष प्रमुख उद्धव साहब ठाकरे हैं उनकी व्यथा ये है, शिवसेना की व्यथा है कि मैं मेरी ये व्यथा, मैं मेरा ये दुख, मैं मेरा कंप्लेंट किससे बताऊं, किसके पास जाऊं? कारण इतनी न्याय व्यवस्थे भ्रष्टतेने रंगीन झाली, क्योंकि यहाँ की जो न्याय व्यवस्था है ये पूरी तरह भ्रष्ट हो गई है। इंडिपेंडेंट जिसको बोलते हैं, स्वायत्त संस्था जिसे बोलते हैं, वो संस्था भी आज इंडिपेंडेंटली काम कर रही है क्या, इसके बारे में शक हो रहा है। तो इसीलिए मुझे लगता है जो हुआ ये शिवसेना पे नहीं, पूरे डेमोक्रेसी पे हल्ला हो गया। मैं अभी तक ये नहीं देख पाया कि भारतीय जनता पार्टी वो जो नेता है, क्योंकि पूरे देश में ऐसे कभी हुआ था नहीं, अपनी गवर्नमेंट आई तो एक दूसरे को मिठाई खिलाते हैं, लेकिन सामने वाला और अगर गद्दी पे उतर जाए, राजगद्दी से उतर जाए, वो वहां से अपने पद से निष्कासित हो जाए तो एक दूसरे को पेड़ा अपोजिट वाले भी खिलाते नहीं। लेकिन जिस भारतीय जनता पार्टी के साथ में 25 साल तक शिवसेना ने मैत्री गवर्नमेंट बनाया, उनको हर साल हर हालत में उनको सपोर्ट किया। उस टाइम जब उद्धव साहब ठाकरे जी ने रिजाइन किया तब देवेंद्र फडणवीस जी को चंद्रकांत दादा पेड़ा खिलाते थे, मिठाई खिलाते थे और देवेंद्र जी उनको मिठाई खिला रहे थे। मैं आज देख रहा हूं कि अभी तक देवेंद्र फडणवीस को और महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे को अभी तक सुधीर भाऊ मुनगंटीवार ने नहीं मिठाई खिलाई, अभी तक चंद्रकांत दादा ने नहीं मिठाई खिलाई, उनके पार्टी अध्यक्ष चंद्रकांत जी बावनकुले ने नहीं खिलाई, हमारे मुंबई के अध्यक्ष आशीष जी शेलार ने नहीं खिलाई, वहां का नवनीत राणा जी ने नहीं खिलाई, वहां अब चित्राताई वाघ ने नहीं खिलाई। ये लोग हैं कहाँ? इन्होंने अभी तक मिठाई क्यों नहीं खिलाई, ये मुझे समझ में आ नहीं रहा है। और आपके माध्यम से मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे को सवाल पूछ रहा हूं। आप बार बार ये बोलते हो कि हम शिवसेना आगे लेके जा रहे हैं, हम शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे जी के विचार आगे लेके जा रहे हैं, हम हिंदुत्व आगे लेके जा रहे हैं। बताओ कैसे हिंदुत्व आगे लेके जाएंगे? जिस हिंदुत्व के 56 साल से वहां से बाला साहब ठाकरे जी पूरे देश को संबोधित करते आए, वो मैदान दसरा मेलावा के लिए देने का आपने नकार दिया। आज आपने शिवसेना नाम भी वहां फ्रीज हो गया। जिस निशानी पे, जिस सिंबल पे आप आमदार बने, खासदार बने, मुख्यमंत्री बने, वो सिंबल भी आप फ्रीज कर रहे हो। अब बताओ कि शिवसेना प्रमुख का विचार कैसे आगे लेके जाएंगे? और मैं एक ही बात कर रहा हूं और मैं हर जगह बोलूंगा कि एकनाथराव शिंदे ने धर्मवीर आनंद दिघे, मुक्काम पोस्ट थाने, ये सिनेमा बताकर, ये सिनेमा रिलीज कर सबको अपनी बहुत बड़ी पाठ थपथपा ली। अभी एकनाथराव शिंदे और उनके जो चेले चपाटे हैं उनको मैं बोल रहा हूं कि अभी एक हिंदी पिक्चर सिनेमा रिलीज हो गई है, सम्राट पृथ्वीराज।
जाओ जाके देखो, वो सम्राट पृथ्वीराज को अरेस्ट करने के लिए, उसको खत्म करने के लिए उसके खुद के ससुराल ने, जयचंद राठौड़ जी ने मोहम्मद घोरी के साथ में हाथ मिला के पृथ्वीराज चौहान को कैसे खत्म किया, ये सिनेमा देखो। मुझे लगता है वो सिनेमा भी आपके लिए ही वहां रिलीज हुई है, और इसीलिए हम थके नहीं, हम रुकेंगे नहीं, हम हारेंगे नहीं, हम टूटेंगे लेकिन हम झुकेंगे नहीं, हम लड़ेंगे, हम जीतेंगे लेकिन हम झुकेंगे नहीं। तो जिसको ऐसा लगता है कि शिवसेना खत्म हो गई, बिल्कुल शिवसेना खत्म नहीं होगी। ये छत्रपति शिवराय का महाराष्ट्र है। इस महाराष्ट्र से स्वाभिमानी लोग घर घर से, हर एक पार्टी छोड़ के, अपनी जात पात धर्म छोड़ के माननीय उद्धव साहब ठाकरे के पीछे बड़ी ताकत से डट के और बड़ी हिम्मत से खड़े रहेंगे, और फिर से माननीय उद्धव साहब ठाकरे जी की, माननीय बाला साहब ठाकरे जी की ही शिवसेना महाराष्ट्र में इससे भी ज्यादा बढ़ेगी। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.